खरा करायचा निषेध या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. काय मागण्या आहेत आपण आमच्या मागण्या ह्याच आहे. भाजप सरकार आणि राज्यातील महिलांचा अपमान करायचा आहे का त्यांना कधी नाही. सर्वात प्रथम महिलांचा महागाईचा असल्यामुळे महागाईचा तर ती खरी लाडक्या बहिणीला आम्हाला ती राष्ट्रीय रक्षाबंधनची आम्हाला भेट मिळाली मग ते सोडलं आज गॅस 1200 रुपयाला गॅस आणि आज तर लाडकी योजना हे फक्त इतकी दिवसाची लाडकी नव्हती का राज्याची आमची महिला भगिनीचा त्याने अपमान केलेला हा अपमान सहन करणार भाजप सरकारने लाडकी बहिणी योजना काढली तर यांची ही पण लाडकी नसून सावत्र आहे. सावत्र बहिणीला तेवढा जास्त नाही. भाजप सरकार मोदी सरकार झुटी सरकार बीजेपी सरकार भाजप सरकार रवी राणा या रवी राणाचं करायचं काय महिलांचा अपमान करणाऱ्या रवी राणाचं करायचं काय या रवी राणाचं करायचं काय महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या रवी राणाचं करायचं काय महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा अपमान करणाऱ्या रवी राणाचं करायचं काय आंदोलन करताय तुम्ही आंदोलन करताय काय मागणी? आमची मागणी आहे काल जे स्टेटमेंट रवी राणा जो भाजपचा दलाल आहे आम्ही त्याला आज दलाल म्हणू कारण की ज्या प्रकारे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचा अपमान त्यांनी केलेला आहे. म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला जो पैसा आहे तुझ्या खिशातला आणि तुझ्या बापाच्या खिशातला नाही. हा महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे. हा महाराष्ट्रातल्या जो टॅक्स पेड आहे जो टॅक्स भरतो त्याचा पैसा आहे जो लाडक्या बहिणीला जाणार आहे तो तुझ्या खिशातला जाणार नाही भावा. आणि तुझ्या शब्दाचा वापर केलेला आहे त्याकरिता तू महिलांचा अपमान केलेला आहे म्हणून तुला माफी या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची मागावंच लागेल. ही आमची महिला काँग्रेसची मागणी आहे. दुसरीकडे भाजप सरकारने आज या देशामध्ये सगळ्यात जास्त महागाई वाढून ठेवलेली आहे. एकीकडे महागाई प्रचंड आभाळाला टेकलेली आहे दुसरीकडे हे 1500 रुपयाचं गाजर महिला भगिनीला दाखवून त्यांना लालच देऊन विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान गोळा करण्याचं काम आणि संविधानाने भारतीय संविधानाने जो महिला भगिनींना मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाच्या अधिकाराला विकत घेऊन पाहत आहे ही भाजप सरकार. हा महिला भगिनीचा आणि भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्याकरिता आज आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने रवी राणा याच्या विरोधामध्ये महागाईच्या विरोधामध्ये भाजप सरकारच्या विरोधामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध या ठिकाणी नोंदवला है. इस तरीके से भाजपा के नेता और भारतीय जनता पार्टी लोगों के साथ में व्यवहार कर रही है. उन्होंने कुछ दिनों पहले ही लाडली बहन योजना लाई जो कि एक घोषणा है. लाया उन्होंने लाडली बहन योजना अगस्त में, सितंबर में आचार संहिता लागू हो जाएगी, अक्टूबर तक इलेक्शन आ जाएंगे यानी लाडली बहन योजना के पैसे आने के पहले इलेक्शन आ जाएंगे. और आज उनका ही नेता रवि राणा ये स्टेज पर से बोल रहा है कि अगर आप बीजेपी सरकार को वोट नहीं देंगे तो ये 1500 रुपए आपके खाते में से हम कम कर लेंगे जो लाडली बहन योजना के इसमें दे रहे हैं. इसका अर्थ यही है कि ये सारे लोग मिले जुले जुमलाबाज लोग हैं. केंद्र के अंदर नरेंद्र मोदी 15 लाख की बात करते हैं और राज्य के अंदर यहाँ पर एकनाथ शिंदे साहब, रवि राणा जैसे लोग ये अब यहाँ पर 1500 रुपए की बात कर रहे हैं. 1200 रुपए तो संजय गांधी निराधार की योजना में मिल ही रहे थे, 300 रुपए सिर्फ दे रहे थे. लेकिन वो भी इन्होंने अब कहा है कि अगर बीजेपी को आप वोट नहीं दोगे तो बहनों को ये डराने का काम कर रहे हैं. ऐसे लोगों को हद पार करना चाहिए. पूरी तरीके से इनका राजनीति इनकी खत्म करनी चाहिए. लाडली बहीण योजना ही फसवी योजना आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लाडली बहीण योजना त्यांनी सुरू केली भाजप सरकारने. परंतु आता निवडणूक झाल्यानंतर त्यांचे आमदार त्यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता ही लाडली बहीण मध्य प्रदेश योजना त्यांनी बंद पाडली आहे. महाराष्ट्रातील लाडली बहीण योजना फसवी आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर ही योजना सुद्धा बंद केली. महाराष्ट्रातील लाडकी बहीण नसून सावत्र बहीण आहे आणि मी अजित पवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं होतं की तुम्हाला जर लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीचं बटन दाबा. तर मी अजित दादांना सुद्धा आणि रवी राणाला सुद्धा आव्हान
उठो सगळ्यांना. हो क्या आज कोणती भाषा मी मराठीमध्ये सांगते की आज आम्ही इथे जे जमलेलो आहोत महिला काँग्रेसतर्फे रवी राणा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. कारण भाजप सरकारने आपले पहिलेपासून जी पद्धत अवलंबलेली आहे की महिलांना गोड गोड बोलण्यामध्ये, गोड गोड आश्वासनं देण्यामध्ये, प्रलोभनामध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि मतं घ्यायची. परंतु आता आमच्या महिला भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना कळलेलं आहे की हे प्रेम जे आहे भाजपचं ते बेगडी प्रेम आहे आणि ह्या बेगडी प्रेमाचा निषेध आम्ही इथं आज करत आहोत. आणि भाजप सरकारला आमची एवढीच मागणी आहे की हे खोटे आश्वासनं बंद करा आणि हे प्रलोभनं बंद करा आणि खऱ्या अर्थाने जर तुमची बहीण लाडकी असेल तर तिची सुरक्षा बघा. आर्थिक असो, भौतिक असो, तिच्या नवऱ्याला, तिच्या मुलाला बेरोजगार ठेवू नका. त्यांना रोजगार प्राप्त करून द्या. महागाई कमी करा, गॅस सिलेंडरचे भाव कमी करा, अन्नधान्याचे भाव कमी करा, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा. तर खऱ्या अर्थाने ती बहीण तुमची लाडकी आहे आणि तरच ती लाडकी बहीण तुम्ही लाडकी म्हणू शकता. हा अधिकार तुम्हाला आहे. तेव्हा आज आम्ही रवी राणाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहोत. आमच्या पूर्ण महिला शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या कमिटीकडनं आम्ही रवी राणाच्या वक्तव्याचा परत तीव्र निषेध करत आहोत आणि भाजप सरकारचा धिक्कार करत आहोत. त्यांच्या या भूमिकेचा धिक्कार करत आहोत की त्यांनी आमच्या महिलांची सुरक्षा बघावी, खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम महिलांना करावं अशी आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने विनंती करत आहोत की हे आश्वासनं बंद करा आणि हे प्रलोभन बंद करा आणि खऱ्या अर्थाने बहिणीचे लाड जर करायचे असतील तर त्या बहिणीला खऱ्या अर्थाने सुरक्षा द्या. भौतिक असो, आर्थिक असो, शारीरिक असो. आज केवढे आपण पाहतो की आर्थिक सुरक्षा जशी आहे तशी कायदा आणि सुव्यवस्थेची धिंडवडे उडालेले आहेत आणि आपण बघतो की महिलांवर अत्याचार होत आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने ती सुरक्षित झाली पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे. एवढी मागणी आम्ही आज करू. माझं नाव समीना सय्यद आहे. मी पडेगाव प्रिया कॉलनीतून वार्ड अध्यक्ष बोलते. माझं म्हणणं आहे अजितदादा पवारांना भाषेसाठी शाळेची फी माफ करावा, गॅस हे दोघी माफ करा, गॅसची किंमत बी कमी करावी. आणि अजून म्हणणं आहे माझं त्यांना हे आश्वासन 1500 रुपये कोणाला दाखवू नये, ही खोटी गोष्ट आहे. गॅस लाईट बिल बी कमी करायला पाहिजे. लाईट बिलाच्या थोर आहे ना त्यांनी पैसे आता वाढवलेले पैसे. आता लाईट बिलचे जे पैसे वाढले ते आता 1500 रुपये ते अकाउंटला टाकायला तयार आहे. हे अजितदादाची अशी राजनीती आहे. तर महिला अशा आहे ना त्याच्यासाठी अशा हे झालेल्या महिला ते 1500 रुपये लागले पण ते खोटी गोष्ट आहे. बस.